सगळ्यात पौष्टिक आहार म्हणजे नाचणी. नाचणीचे पदार्थ हे कुठल्याही वयोगटातील व्यक्तींसाठी सर्वोत्तमच आहे आणि त्यातलाच आपण एक पदार्थ आज बनवतोय आणि तो म्हणजे नाचणीचा स्टीम केक. आपण बघूया आजच्या रेसिपीचे इन्ग्रेडियंट्स. तर मी इथे घेतलेलं आहे 1 कप नाचणीचं पीठ, 1/3 कप तूप घेतलेला इथे, अर्धा कप जॅगरी पावडर, 3 टेबलस्पून कोको पावडर, चोको चिप्स घेतलेला आहे मी इथे, 1 टीस्पून बेकिंग पावडर, गार्निशिंग साठी बदाम आणि पिस्ताचे काप घेतलेले आहे आणि 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स आणि इथे मिल्क घेतलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या नाचणी स्टीम केकच्या रेसिपीला. तर मी इथे सगळ्यात आधी घेतलेला आहे 1/3 कप तूप. इथे घेते अर्धा कप जॅगरी पावडर. याला छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आता आपण यात टाकूया व्हॅनिला इसेन्स. मी इथे 1 टीस्पून घेतलेला आहे. आपण नाचणी स्टीम केक बनवतोय तर यात आपण कुठल्याही प्रकारचं शुगरचा यूज केलेला नाही आहे. नाचणी हे पौष्टिक असते त्याच्यामुळे आपण इथे जॅगरी पावडरचा वापर करतोय. नाचणीचं पीठ घेते 1 कप, 3 टेबलस्पून मी इथे कोको पावडर घेतलेला आहे, 1 टीस्पून बेकिंग पावडर. याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी यात दूध ऍड करते. दूध आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे, एकदम ऍड नाही करायचं आहे, याची कन्सिस्टन्सी पाहून. आता मी यात चोको चिप्स ऍड करते, बदाम आणि पिस्ताचे काप. आता आपलं हे मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता आपण याला पॉट मध्ये टाकूया. आपण स्टीम केक बनवतोय तर आपण याला वाफेवर शिजवणार आहे. त्यासाठी मी इथे काचेचं बाउल घेतलाय. याला बटरनी ग्रीस करून घेतलेला आहे. यात कुठल्याही प्रकारचा आपल्याला बटर पेपरचा यूज करायचा नाहीये. आपण डायरेक्ट बॅटर यात टाकणार आहे. आता याला आपण थोडं टॅप करूया. आता आपण याला स्टीम करूया. वाफेवर शिजवायचं आपल्याला याला 15 मिनिटं. स्टीमर घेतलेलं आहे, इडली पात्र. इडली पात्र हे सगळ्यांच्या घरात असते त्याच्यामुळे आपण आज इडली पात्रामध्येच वाफेवर शिजवून घेणार आहे आपण याला. आता याला आपण इथे 15 मिनिटं फुल गॅसवर बेक करून घेणार आहेत. स्टीम केक बनवणं सगळ्यात सोपी आहे कारण इडली पात्र हे प्रत्येकाच्याच घरात असते. मी इथे इडली पात्र घेतलेलं आहे, त्याला मी पाणी टाकून एक वाफ काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपलं केकचं बॅटर ठेवलेलं आहे स्टीम करायला आणि एक 15 मिनिटं आपण याला शिजवून घेणार आहेत. आपला नाचणी स्टीम केक इथे बेक होत आहे तोपर्यंत आपण त्याच्यावरच सॉस बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी इथे व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. याला आपल्याला एकदम हलवत राहायचं आहे पातळ होतपर्यंत, बघू शकता. आणि यात आपल्याला डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे, मी अंदाजे घेतलेला आहे. आपला हा सॉस तयार झालेला आहे. चला तर बघूया आपला केक बेक झाला का. वाव, खूप छान. तुम्ही बघू शकता आपला केक बेक झालाय. आपली टूथपिन ही क्लीन आलेली आहे, याला कुठल्याही प्रकारचं केकचं बॅटर लागलेलं नाहीये त्याच्यामुळे आपला केक बेक झालाय. आता आपण याला काढून थोडं थंड करूया. तर आपला हा नाचणी स्टीम केक तयार आहे. आता आपण याच्यावर सॉस टाकूया. याच्यावर आपण आता चोको चिप्स टाकूया. तुम्ही बघू शकता दिसायला किती सुंदर दिसतोय आपला हा नाचणी स्टीम केक. आता आपला हा नाचणी केक पूर्णपणे सेट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याला सर्व करूया. केक किती सुंदर झालेला आहे आणि नाचणीच्या पिठाचा स्टीम केक आहे त्याच्यामुळे हेल्दी आहे. अगदी लहान मुलगा पण याला मनसोक्त खाऊ शकतो. आपला हा नाचणी स्टीम केक रेडी आहे आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, खरंच मी हा फर्स्ट टाइम बनवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान स्पॉन्जी आणि किती सुंदर टेक्स्चर आलेला आहे. याला कुठल्याही प्रकारचं मायक्रोवेव्ह ओटीजीची गरज नाही. आपण अगदी याला वाफेवर शिजवून केलेलं आहे. तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नी मध्ये पण याला अगदी आवडीने खाऊ शकता. तर खूप छान. मला तर कंट्रोल होत नाहीये त्याच्यामुळे मी टेस्ट करणार आहे. खूप छान, खूप भारी, खूप सुंदर वाटतंय. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आमच्या लेखास केक अँड क्लासेसच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला फॉलो करा. तुम्हाला कुठलीही क्वेरी असेल तर मला कमेंट करा. थँक्यू.